जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा. तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज. जळगाव जामोद रायपूर शिवारातील शासकीय रोपवाटिका वादाच्या भोवऱ्यात, मोठ्या भ्रष्टाचाराची शक्यता. जळगाव जामोद प्रतिनिधी. तालुक्यातील रायपूर शिवारामध्ये वन विभागाच्या वतीने गारपेठ जुने आणि रायपूर जवळील परिसरात नवीन रोपवाटिका नर्सरी तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र हे काम सुरू होताच या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होण्याची शक्यता वर्तवली जात असून स्थानिकांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सध्या या वनजमिनीवर रोपवाटिकेसाठी साफसफाई आणि जमिनीच्या समतलीकरणाचे लेवलिंग काम सुरू आहे. यासाठी JCB मशीनचा वापर करण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्ष कामाचे स्वरूप आणि कागदोपत्री दाखवला जाणारा खर्च यामध्ये मोठी तफावत असणार असल्याची चर्चा आहे. प्रत्यक्ष स्थळावर JCB केवळ 4 दिवस चालवून त्याचे बिल मात्र 15 ते 20 दिवसांचे काढले जाण्याची दाट शक्यता आहे. रोपवाटिकेसाठी करण्यात येणारी लेवल, खोदाई आणि साफसफाईच्या नावाखाली फुगवून बिले सादर करून शासकीय निधीचा अपहार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नवीन रोपवाटिका तयार करताना लागणारे साहित्य आणि मजुरीच्या खर्चातही फेरफार करून मोठा डोलारा उभा केला जाण्याचे संकेत मिळत आहेत. वन विभागाच्या या कामावर कोणाचे नियंत्रण आहे आणि या कामाचे मोजमाप पारदर्शक पद्धतीने होणार का, असा सवाल आता उपस्थित होत आहे. जर सुरुवातीलाच अशा प्रकारे भ्रष्टाचाराचे नियोजन असेल तर रोपवाटिकेच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. नर्सरीच्या कामात पारदर्शकता असावी आणि केवळ कागदोपत्री घोडे न नाचवता प्रत्यक्ष कामाचा दर्जा तपासला जावा, अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून केली जात आहे.